नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेकापचा पाठिंबा, अलिबागेत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार निदर्शने, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध, अलिबागेत शेकापची आक्रमक सभा, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपर फुटीच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा दर्शवलाय। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ अलिबाग शहरात शेकापच्या वतीने जोरदार निषेध सभा घेण्यात आली। अलिबाग येथील PNP नाट्यगृहाबाहेर शेकापच्या प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा पार पडली। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला, तर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। सभेत बोलताना चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर करण्यात आलेल्या लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याची टीका केली। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेकापचा पूर्ण पाठिंबा असून आगामी काळात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीतील आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या निषेध सभेला शेकाप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, ॲडव्होकेट गौतम पाटील, सुरेश घरत यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। यावं लागेल, तुम्हाला लढावं लागेल, तुम्हाला तुमचा हक्क मागावा लागेल। मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून कौतुक करते की तुम्ही सगळेजण शॉर्ट नोटीसवर पाठिंबा देण्याकरता आलेला आहे। आमचा दिल्ली अमानुषपणे त्या दिवशी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला। मला अभिमान वाटतो या देशाचा की या देशामध्ये आता आमच्या मुली आणि महिला मागे राहिलेल्या नाहीत। तुम्ही या आंदोलनाचं विवेचन ऐका। त्या आंदोलनामध्ये 50% मुली सहभागी होत्या, ज्यांना कुठल्याही पक्षाचा मुलामा नाही, ज्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्या नाहीत। 50% महिला त्या आंदोलनामध्ये आणि मुली सहभागी होत्या। कित्येक माता भगिनी त्या आंदोलनामध्ये सहभागी होत्या आणि विचारत होत्या आमचा दोष काय। आम्ही मागणी काय केली? आम्ही मागणी केली की पेपर फुटला, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। माझं शिक्षण आहे, या नेत्यांचं आता मला शिक्षण बघायचं आहे। हे कुठल्या शाळेचे विद्यार्थी आहेत मला बघायचंच आहे। आणि आता साधारण टप्पू या अशा मंत्री महोदयांना खाली उतरवण्याकरता सुशिक्षितांनीच या देशाचा कारभार हाती घ्यावे लागेल असं मला आता वाटायला लागले। आणि म्हणून विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये जंतर मंतरवर ज्या पद्धतीने आंदोलन चालू आहे आणि मुसुलदाबी सुरू आहे, त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी तरुणाईचा एल्गार पाहायला मिळतोय। काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे, एकूणच भावना काय आहेत आपल्या या आंदोलनात? मी स्वर्गीय नारायण नागू पाटलांची नातसून आहे आणि त्यांनी खोतांना घालवलं आणि आज आम्ही या तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। जे दिल्लीत होतंय ते मला वाटतं अतिशय अमानुष्य आहे। त्यांच्यावर ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि असं वाटायला लागलंय की आम्ही फ्रीडमच्या आधीच्या भारतात राहतोय, म्हणजे ब्रिटिशरने ईस्ट इंडिया कंपनी सारखे वागतायत। त्याच्यामुळे अलिबाग या सगळ्या जंतर मंतर मध्ये दीपकेंचा आणि सगळ्यांचा पाठिंबा देते। आम्ही धर्मेंद्रजी प्रधानांचा राजीनामा मागतो, अमित शहांचा राजीनामा मागतो त्या लाठीचार्जसाठी। आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलात आणि या आंदोलनाला आपण सक्रिय पाठिंबा दिलाय। एकूणच महाराष्ट्र आणि देश पातळीवर कशा पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं? नाही, पाठिंबा देणे माझं कर्तव्य आहे पूर्वगामी पक्षाची प्रवक्ती म्हणून असं मला वाटतं। आणि खरंच वाईट वाटलं, जितके आंदोलक होते तितके पोलीस होते तिकडे आणि ज्या पद्धतीने तिथे वागवलं जात आहे लोकांना, विद्यार्थ्यांना, साधे साधे बिचारे विद्यार्थी मनात होप्स घेऊन येतात आणि त्यांना लाठीचार्ज, टिअर गॅस, युनिफॉर्म, गन्स मधले मिलिटरी मॅन, अरे विद्यार्थी आहेत, आपल्या देशाची मुलं आहेत, काय आतंकवादी आहेत?
हे चुकीचं चाललंय एकदम, आणि याच्यासाठी जो लढा लढायला लागेल तो आम्ही शेतकरी कामगार पक्ष म्हणून ठामपणे या लढा लढू. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही अत्यंत महत्वाची मानली जाते, परंतु देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना ज्या पद्धतीनं काल आंदोलनादरम्यान वागणूक मिळाली, कसं बघता त्याला? सर्वप्रथम तर विरोधी पक्ष नेत्यांच्या सगळ्या पक्षीय नेत्यांचे मी मनापासून आभार मानते की ते ज्या पद्धतीने या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. मग आपण डिंपल यादवांना बघतो विद्यार्थ्यांसोबत, आज काल आपण पाहिलं म्हणजे काय LOP म्हणजे लीडर ऑफ ऑपोजिशन हे किती मोठं पद आहे, आणि राहुलजींसारखे ज्यांच्या घराण्यांनी देशासाठी 3 बलिदान दिलेत त्यांच्या